सर जय भीम. आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवासस्थानी आहोत. उद्या 14 एप्रिल आहे. त्या अनुषंगाने एक दिवस आधी सलग 18 तास वाचन या ठिकाणी एक छान असा उपक्रम केलेला आहे. नक्की काय सांगाल आपण, काय माहिती आहे? प्रथमतः आपली ओळख सांगावी. ओके. मी मल्लिकार्जुन भास्कर कांबळे, महाबोधी मैत्री परिवार या शिक्षकांची जी आमचे परिवार आहे त्याच्यामध्ये मी समन्वयक म्हणून काम करतो. तर गेली 7 ते 8 वर्ष आम्ही हा उपक्रम बाबासाहेब जयंतीच्या एक दिवस अगोदर म्हणजे 13 एप्रिल आम्ही इथं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यांच्या मार्गदर्शनाखाली इथं घेत असतो. तर या ठिकाणी सकाळी 6 ते रात्री 12 असा सलग 18 तास अभ्यास आणि वाचन असा कार्यक्रम आमचा असतो. तर यामध्ये वाचकांना सहभागी करून घेण्यासाठी लिंक पाठवली जाते आणि त्या लिंकमधून नाव नोंदणी केली जाते 1-2-3 दिवस अगोदर आणि त्याद्वारे इथं बैठक व्यवस्थेचं सर्व नियोजन केलं जातं. आणि प्रत्यक्ष दिवशी सकाळी 6 वाजता सूत्रपठणाने कार्यक्रमाचं उद्घाटन होतं आणि बरोबर 6 वाजता आम्ही रीडिंग सुरू करतो आणि मध्यंतरी मग चहा नाश्ता, त्यानंतर दुपारचं जेवण, त्यानंतर संध्याकाळचं पण जेवण या ठिकाणी असतं. आणि याच्यामध्ये जी काही मानवतावादी महापुरुष आहेत त्यांच्या चरित्राचं वाचन किंवा ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करा ते विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करून सहभागी होत असतात. तर अशा पद्धतीने आज सलग 18 तास अभ्यास करणारे 60 विद्यार्थी इथं उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ज्या वाचकांना 2 तास अभ्यास करायचा आहे, 4 तास अभ्यास करायचा आहे, 5 तास अभ्यास करायचा आहे, त्यांच्यासाठी देखील आम्ही या ठिकाणी त्याची सोय केलेली आहे. अशा पद्धतीने हा कार्यक्रम चालतो. बरं, याच्यातून समाजाला आपण काय एक संदेश देत आहे सांगावं आपण. हां, बोला सर. आता परिस्थिती अशी झालेली आहे की समाजात मोबाईल, नेट, इंस्टाग्राम ह्या अनेक गोष्टींचं पेव फुटलेलं आहे. अनेक छोटी छोटी मुलं याच्या आहारी गेलेली आहेत. नक्कीच. आणि जी आपली महत्त्वाची संस्कृती, वाचन संस्कृती, याचा लोकांना विसर पडत चालला आहे. ह्या आमच्या महाबोधी मैत्रेय परिवाराच्या माध्यमातून आम्हाला पुन्हा ही जनजागृती करून समाज जो वाचन संस्कृतीपासून लांब चालला आहे त्या समाजाला पुन्हा एकदा वाचन संस्कृतीकडे आणायचं आहे. आणि मोबाईल किंवा या स्क्रीनिंगमुळं बरेचसे डोळे खराब होत आहेत. अगदी तुम्ही छोट्या छोट्या मुलांचे 4थी-5वीतल्या मुलांना मोठे मोठे चष्मे लागतात. नक्कीच सर, बरोबर. हा सगळ्याला दूर जावं आणि मुलांनी पुन्हा वाचन संस्कृती जोपासून आपला इतिहास, आपली संस्कृती समजून घेऊन त्या पद्धतीने आचरण करावं, हा आमच्या महाबोधी मैत्रेय परिवाराचा याच्या पाठीमागील उद्देश आहे. नक्कीच सर, धन्यवाद.